नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमचं मनापासून स्वागत करते. पाहुयात ह्या महिन्यातील वार्तापत्र. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्या गुरूंना माझं वंदन. संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम पार पडले. पाहुयात याचं सविस्तर वृत्त. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या 128व्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या दिवशी प्रथेप्रमाणे सकाळी 8 वाजता महर्षी कर्वे आणि बाया कर्वे समाधीस्थळ अर्थात वृंदावन बागेमध्ये सामूहिक प्रार्थनेचे आयोजन केले होते. या दिवसाचे औचित्य साधून आवारामध्ये रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अण्णांची लेख पुरस्कार प्रदान सोहळा हा कार्यक्रमही यानंतर संस्थेच्या इचलकरंजी सभागृहामध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कर्करोग शल्य चिकित्सक आणि संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर धनंजयजी केळकर हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे विश्वस्त श्री राजेंद्र जोग, कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव, व्यवस्थापक मंडळ सदस्य श्री जयंत इनामदार, CA अभय कुलकर्णी, सचिव डॉक्टर PVS शास्त्री आणि उपसचिव श्री प्रदीप वाजे हे मान्यवर उपस्थित होते. प्रतिमापूजन आणि आश्रमगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिनांक 5 जून रोजी संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या वतीने बाया कर्वे जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बायांनी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच बायांनी संस्थेसाठी दिलेल्या योगदानास उजाळा देण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक वृंद आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया ॲक्टिव्हिटी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी अर्थात स्मार्ट विभागामध्ये बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्र CSD आणि स्मार्ट विभागाच्या वतीने अनोख्या पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. पाहुयात याची खास बातमी. संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया आर्ट अर्थात स्मार्ट, बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्र आणि CSD विभागाच्या वतीने अनोख्या पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी तिन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेर शिवराज हा चित्रपट स्मार्टच्या प्रिव्ह्यू थिएटरमध्ये दाखवण्यात आला. यावेळी शेर शिवराज चित्रपटाचे दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर हे स्वतः प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रोकडे मॅडम यांनी दिग्पाल लांजेकर यांच्याशी वार्तालाप केला. यासोबतच निशा सिधये, पल्लवी मोहाडीकर आणि प्राध्यापिका राधिका इंगळे इत्यादी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. संस्थेच्या तेजस्विनी हेल्थ क्लब तर्फे 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. पाहुयात खास बातमी. आंतरराष्ट्रीय योग दिवस शुक्रवार 21 जून रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. योग दिनाच्या कार्यक्रमात क्लबच्या व्यवस्थापिका वृषाली येवलेकर यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले. संस्थेचे कार्याध्यक्ष, व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी, शाखा प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग आणि शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थिनी असे सर्वजण मिळून एकूण 700 जण या योग दिनामध्ये सहभागी झाले होते. संस्थेच्या सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट युनिटमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. पाहुयात याची सविस्तर बातमी. संस्थेच्या सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंटमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह टीचर ट्रेनिंग या विषयावर वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता. 81 शिक्षकांनी या वर्कशॉपमध्ये सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद दिला. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सेशनमध्ये शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि विद्यार्थिनींना या शिकलेल्या उदाहरणांचा लाभ होईल अशी आशा देखील व्यक्त केली. सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी सेंटर फॉर स्किल्स डेव्हलपमेंट CSD द्वारे TY BComच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित सर्टिफिकेट कोर्स इन कॉर्पोरेट कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग या कोर्सचा सर्टिफिकेट प्रोग्राम संपन्न झाला. संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहामध्ये शिवराज्याभिषेक कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. पाहुयात सविस्तर बातमी.
संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृह येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात वसतिगृह प्रमुख मंजुषा दौंडकर आणि शिवव्याख्याते महेंद्रजी वाघ यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि शिवआरती म्हणून करण्यात आली। वसतिगृह प्रमुखांनी सरांचा परिचय करून दिला, तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले। कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला। संस्थेच्या सातारा येथील जानकीबाई प्रेमसुख झवर प्रशालेमध्ये विविध उपक्रम पार पडले। पाहुयात याची सविस्तर बातमी। 21 जून 2024 रोजी जानकीबाई प्रशालेमध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शाला समिती सदस्या श्रीमती श्वेता कोल्हापुरे यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे सहज आणि सोपे असे धडे दिले। विद्यार्थिनींनीही उत्तम पद्धतीने योगासने करून दाखवली। इयत्ता 1ली ते 4थीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता। शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ललिता सातव यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार आणि योगासनांचे महत्त्व यावेळी सांगितले। संस्थेच्या सातारा येथील कन्याशाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये विविध उपक्रम पार पडले। पाहुयात सविस्तर वृत्त। संस्थेच्या सातारा शाखेतील कन्याशाळा आणि ज्युनियर कॉलेज विभागामध्ये दिनांक 5 जून 2024 रोजी गुरुतुल्य बाया कर्वे यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। प्राचार्या सुरेखा दौंडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाले। सर्व उपस्थित पदाधिकारी आणि शिक्षक बंधू भगिनी यांनी गायलेल्या सामूहिक आश्रमगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। संस्थेच्या सातारा शाखेतील कन्याशाळेमध्ये शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ढोल आणि झांज पथक, सुमधुर सनई आणि पुष्पवर्षाव अशा मंगलमय वातावरणात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थिनींना प्राचार्यांच्या हस्ते वही आणि पेन अशी भेटवस्तू देऊन विद्यार्थिनींचे कौतुक करण्यात आले। 14 जून 2024 रोजी संस्थेचा 128वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। शाला समिती अध्यक्ष श्री थोरात सर यांच्या हस्ते महर्षी अण्णा आणि गुरुतुल्य बाया कर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। आश्रमगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्राचार्या दौंडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले होते। दिनांक 21 जून रोजी शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले। संस्थेच्या वाई येथील कन्याशाळा येथे विविध उपक्रम पार पडले। पाहुयात याची सविस्तर बातमी। दिनांक 1 जुलै 2024 रोजी शताब्दीकडे वाटचाल करीत असलेल्या वाई कन्याशाळेमध्ये अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले। एकूण 44 संगणक असलेल्या नवीन संगणक प्रयोगशाळेला सॅमसोटेक्स संगणक प्रयोगशाळा असे नाव देण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री जयंत देशपांडे आणि सौभाग्यवती वंदना देशपांडे यांच्या हस्ते या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले। कन्याशाळेच्या पवित्र भूमीत 20 जून 2024 रोजी शताब्दी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला। पुण्याच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महाप्रबंधक डॉक्टर शेखर मांडे या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। दिनांक 21 जून 2024 रोजी योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वाई प्रकल्प संचालक मंडळ सदस्य श्री अविनाश जोशी आणि शाला समिती सदस्या सौभाग्यवती स्वाती देशपांडे आवर्जून उपस्थित होते। संस्थेच्या प्राध्यापक ना अद्वंत प्रशालेमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले। पाहुयात याची खास बातमी। दिनांक 6 जून रोजी शाळेत प्राध्यापक ना अद्वंत सरांची जयंती त्यांच्या मानसकन्या माननीय सुलभाताई बापट आणि त्यांची नात कुमारी अनिका तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय कल्पनाताई वानखेडे आणि अद्वंत शिक्षक वृंद यांच्या समवेत साजरी करण्यात आली। शनिवार दिनांक 15 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पनाताई वानखेडे यांनी सर्व मुलींचे औक्षण केले आणि त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे शाळेत स्वागत केले।
गुरुवार दिनांक 20 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी पार्वतीबाई अध्यापिका विद्यालयाच्या प्राध्यापिका शुभांगीताई तांबट या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। तसेच पार्वतीबाई अध्यापिका विद्यालयातील विद्यार्थिनींनी या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर आधारित पोवाडा देखील सादर केला। 21 जून रोजी शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक माननीय अश्विनीताई मावळकर या उपस्थित होत्या। या प्रसंगी सर्व विद्यार्थिनींनी आणि सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापिका ताईंनी वेगवेगळी योगासने सादर केली। संस्थेच्या मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये फूड वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते। पाहुयात याची सविस्तर बातमी। 12 जून 2024 रोजी पकोडा आणि चहा याचा वर्कशॉप घेण्यात आला। सदर वर्कशॉपमध्ये विद्यार्थिनींचा उत्कृष्ट सहभाग होता। या वर्कशॉपमध्ये नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या रेसिपीज वापरून पकोडे आणि भजी कशी करावीत ते शिकवण्यात आले। दिनांक 14 जून 2024 रोजी वेगवेगळ्या चवीचे आणि प्रकारचे चटपटीत चाट कसे बनवावेत याचा वर्कशॉप घेण्यात आला। यावेळी घरातील सहज उपलब्ध पदार्थ वापरून चटपटीत चाट कसे बनवावेत याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। याला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला। संस्थेच्या सर ससून डेव्हिड वसतिगृहामध्ये विविध कार्यक्रम पार पडले। पाहुयात याची सविस्तर बातमी। दिनांक 20 जून 2024 रोजी सर डेव्हिड ससून वसतिगृह येथे शिवराज्याभिषेक दिन पार पडला। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शाखेच्या समिती सदस्या आणि व्यवसायाने आर्किटेक्ट शलाकाताई गोटखिंडीकर यांना आमंत्रित करण्यात आले होते। दिनांक 21 जून 2024 रोजी योग दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने तेजस्विनी हेल्थ क्लबच्या वतीने रमा पुरुषोत्तमच्या पार्किंगमध्ये योगासनांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात योगासनांचे महत्त्व सांगून झाली। संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा एरंडवणे इथे विविध उपक्रम पार पडले। पाहुयात याची सविस्तर बातमी। 15 जून रोजी शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। इयत्ता 1ली ते 7वी मध्ये प्रवेश झालेल्या नवीन विद्यार्थिनींचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले। सर्वप्रथम परिपाठ, त्यानंतर विद्यार्थिनींचे ढोल ताशाच्या गजरात तसेच टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी श्री निखिल सबनीस आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका शीतलताई इंगुळकर उपस्थित होते। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या शिवछत्रपतींच्या आरतीचे सुरात गायन केले। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये योग दिन 21 जून रोजी साजरा करण्यात आला। या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 1ली ते 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांचा वर्षभर योगाभ्यास घेतला जातो त्याची प्रात्यक्षिकं या निमित्ताने सादर करण्यात आली। या कार्यक्रमासाठी योग शिक्षक नागेश चाटेकर सर आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका शीतलताई इंगुळकर उपस्थित होत्या। संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार प्राथमिक शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले। पाहुयात सविस्तर वृत्त। शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर शाळेमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस शाळेचे वातावरण अतिशय उत्साही होते। शाळेचे आवार आणि वर्ग फुग्यांनी सजवण्यात आले होते। टाळ्यांच्या गजरात आणि संगीतमय वातावरणात नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये स्वागत करण्यात आले। 20 जून रोजी शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर पुणे येथे 350वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्रेयस पेठे हे उपस्थित होते। इयत्ता 2री ते 4थीच्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांवरती नाट्य सादरीकरण, पाळणा गीत, शिवगर्जना, अष्टप्रधान मंडळ या प्रसंगाचे सादरीकरण करून हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि कलागुण संपन्न असा साजरा झाला। संस्थेच्या विद्यापीठ शाखेतील शिशुविहार शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले। पाहुयात खास बातमी।
शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी श्रीमती सुजाता शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक केले। शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विजया बराटे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। माजी विद्यार्थ्यांसोबत शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेत प्रवेशोत्सव साजरा झाला। शाळेच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती स्मिता कुर्वे यांनी प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून मुलांच्या आनंदात भर घातली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला। स्मिता कुर्वे यांनी कसबा गणपती गणेशोत्सव मंडळाकडून हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय मदत म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विजया बराटे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला। संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र। पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात। तोपर्यंत नमस्कार।